नागपूरच्या रवी भवन कॅन्टीनमध्ये सध्या एकच सिलेंडरवर स्वयंपाक करण्याचं काम सुरू आहे। कालच 2 सिलेंडर मिळाले, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला। दुसरीकडे इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू आहे। रवी भवन हे सरकारी निवासस्थान आहे आणि या ठिकाणी व्हीआयपी पाहुणे येत असतात। मात्र या ठिकाणी देखील एकाच सिलेंडरवरती स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू आहे। नागपूर या ठिकाणी हे रवी भवन आहे, ज्या ठिकाणी कॅन्टीनमध्ये एकाच शेगडीचा वापर केला जातोय। सिलेंडर नसल्यानं नागपूरच्या रवी भवनमध्ये सगळे व्हीआयपी गेस्ट येतात आणि राज्यभरातून गेस्ट या ठिकाणी येतात। मात्र इथल्या कॅन्टीनमध्ये नेमकी आता काय परिस्थिती आहे, कारण एलपीजी जी तुटवड्यामुळे जो आहे ते मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली होती। मात्र आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण गॅस एजन्सीकडून सांगण्यात आलेलं आहे की आज त्यांना जो आहे तो एलपीजीचा पुरवठा होणार आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर एक सिलेंडर या ठिकाणी लागलेला आहे, ज्यावर त्यांचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे जर आपण या ठिकाणी बघितलं तर इलेक्ट्रिक शेगडींचा वापर जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो। जो तुटवडा निर्माण झालेला होता सिलेंडरचा आणि त्यामुळे ज्या अडचणी होत्या त्या आता हळूहळू का असेना परंतु दूर होताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।